भारत मातेला एक प्रामाणिक पत्र. प्रिय भारत माते, लोक म्हणतात तू आता 80 वर्षाची झालीस, पण मला तसं वाटत नाही. मला वाटतं तू अजूनही तरुण होत चालली आहेस. कारण वय वाढतं ते शरीराचं, राष्ट्राचं नाही. राष्ट्र तर प्रत्येक नव्या पिढीसोबत पुन्हा जन्म घेत असतं. तुला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तुझ्या हातात स्वप्न होतं आणि आज त्या स्वप्नांना पंख आले आहेत. जग भारताकडे वेगळ्या नजरेने पाहू लागलंय. विज्ञान, तंत्रज्ञान, अवकाश, उद्योग अशा अनेक क्षेत्रात तू स्वतःची ओळख निर्माण केली आहेस. हे सगळं पाहताना अभिमान वाटतो. पण प्रगतीची खरी व्याख्या फक्त उंच इमारतींनी होत नाही, तर ती ठरते जेव्हा शेवटच्या माणसालाही संधी मिळते. जेव्हा विकासाचा वेग आणि विकासाचा स्पर्श दोन्ही सारखे असतात. जेव्हा मतभेद असतात पण मनभेद नसतात. आणि जेव्हा संविधान फक्त पुस्तकात राहत नाही तर आपल्या वागण्यात दिसतं. भारत माते, तुझ्याबद्दल काळजी वाटते ते तुझ्या शत्रूंमुळे नाही, तर कधी कधी तुझ्याच लेकरांनी एकमेकांमध्ये उभ्या केलेल्या भिंतींमुळे. कारण देशाची खरी ताकद सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांमध्ये तर असतेच, पण ती रस्त्यावर चालणाऱ्या सामान्य नागरिकाच्या विचारांमध्येही असते. या 80 वर्षात मी तुला शुभेच्छा देणार नाही, कारण राष्ट्राला शुभेच्छांची गरज नसते. गरज असते जबाबदार नागरिकांची. आणि कदाचित तुझ्यासाठी हीच सर्वात मोठी भेट असेल. जय हिंद.